ठाणे हद्दीमध्ये देशी आणि विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका बोलेरो गाडीसह 5,47,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं। 26 मे 2025 रोजी पोलीस निरीक्षक रणजित माने यांना गोपनीय माहिती मिळाली की केम ते वडशिवडे रोडने एक 4 चाकी गाडी अवैधरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक करण्यासाठी येणार आहे। बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करण्याकरता उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा उपविभाग यांना माहिती देऊन कारवाई करता पोलीस हवालदार आलिम मलिक शेख, पोलीस शिपाई अमोल घुगे व पोलीस शिपाई प्रवीण चव्हाण सर्व नेमणूक करमाळा पोलीस ठाणे यांना सूचना देऊन रवाना केले। ते मौजे केम गावच्या हद्दीतील वेताळबाबा मंदिराजवळ जाऊन थांबले असता त्यांना एक 4 चाकी महिंद्रा बोलेरो गाडी येताना दिसली। त्यांना संशय आल्याने गाडी थांबवून गाडीची तपासणी केली असता त्यात एकूण 47,014 रुपये किमतीचे देशी विदेशी दारूचे बॉक्स आणि त्यामध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या। सदर गाडीचा चालक सदाशिव अजय मराठे वय 28 राहणार निमगाव टेंभुर्णी तालुका माढा यास अंदाजे 5 लाख रुपये किमतीची एक महिंद्रा बोलेरो गाडी क्रमांक MH 45 AQ 4759 असा एकूण 5,47,014 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष पंचनामा करून पुढील कारवाईसाठी ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील करमाळा उपविभाग करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, पोलीस हवालदार आलिम मलिक शेख, पोलीस शिपाई अमोल घुगे, प्रवीण चव्हाण सर्व नेमणूक करमाळा पोलीस ठाणे यांनी केली आहे।